नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत निगेटिव्ह कॉम्पोनंटचा स्मॉल फ्रेंड्सचा -3 चा फॉर्म्युला। -3 चा फॉर्म्युला आहे -3 = -5 + 2। हा फॉर्म्युला जेव्हा अबॅकस टूलवर युनिट बिट्स अवेलेबल नसतात त्यावेळेस आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं हे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओज अपलोड करते रिलेटेड टू अबॅकस त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया -3 कॅल्क्युलेट कशा प्रकारे केलं जातं अबॅकस टूलवर। इथे मी काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्या क्वेश्चनच्या आधी आपण तो फॉर्म्युला समजून घेऊया जो आज आपल्याला शिकायचा आहे। फर्स्ट 5 मधून आपण जर -3 केले, 5 मधून आपण जर -3 केले तर उरले किती 2। ओके, आपला आन्सर 2 येतं बरोबर। तर इथे -3 चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे -5 and +2। जसं इथे 5 - 3 = 2 येतात, तसं जर का आपल्याला -3 घ्यायचे तर आपल्याला -5 करायचे आणि त्यात ऍड 2 करायचे। -5 ऍड 2 तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं रूल आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं। मायनस प्लस काय होतं मायनस होईल, मायनस प्लस देन 5 - 2 केले तर आन्सर 3 येईल आणि बिगर नंबरला मायनसची साइन आहे त्यामुळे आपण आन्सर जो आहे आपला आन्सर -3 येईल। ओके, आता हे अबॅकस टूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं। फर्स्ट क्वेश्चन दिलेले आहे 5 - 3 + 9 - 7। फर्स्ट हे 5 ओके, नेक्स्ट आपल्याला करायचे -3। -3 चा आजचा फॉर्म्युला आहे -5 + 2। -5 + 2 नेक्स्ट +9 +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1। हा फॉर्म्युला बिग फ्रेंड्सचा पॉझिटिव्ह नंबरचा फॉर्म्युला आहे, पॉझिटिव्ह कॉम्पोनंटचा। याच्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल। नेक्स्ट आहे -7 -7 चा फॉर्म्युला आहे -10 and +3। हा सुद्धा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे। आतापासून पुढचे जेवढे पण व्हिडिओ अपलोड करणार आहे मी त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढेही शिकवलेले फॉर्म्युले आहेत, जे काही अबॅकसशी रिलेटेड मी तुम्हाला शिकवले ते सगळ्यांची रिव्हिजन घेतली जाणार आहे। तर एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहू नका। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला याच्यामधले जे छोटे छोटे ट्रिक्स असतात, छोटे छोटे कुठे काही फॉर्म्युला यूज करायचे आहे, कुठे काही वेगळे काही कॉन्सेप्ट असेल तर ते लगेचच कळेल। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहत असाल तर ते तुम्हाला समजून येणार नाही। तर एक विनंती आहे सर्वांना, प्लीज व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण पहा। ओके, म्हणजे आपला आन्सर या फर्स्ट क्वेश्चनचा येतं 4। नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 8 + 6 - 3। फर्स्ट हे 4 +8 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 2। नेक्स्ट आहे +6। आता +6 साठी फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये, का तर आपल्याकडे इथे युनिट बिट्स अवेलेबल आहेत, तर आपण डायरेक्टली +6 इथं करू शकतो। ओके, नेक्स्ट इज -3। आता -3 साठी सुद्धा इथं फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये, कारण बिट्स अवेलेबल आहेत आपल्याकडं, तर आपण डायरेक्टली इथं -3 करणार। ओके, तर आपला आन्सर येतं 15। तर याच्यामध्ये कुठे फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि कुठे नाही करायचंय हे इझिली समजून येईल। ओके, नेक्स्ट आहे 8 + 5 + 4 - 3। फर्स्ट हे 8 + 5 साठी फॉर्म्युला आहे +10 - 5। नेक्स्ट इज +4 +4 साठी आता इथे आपल्याला मागचा फॉर्म्युला यूज करायचा आहे जो स्मॉल फ्रेंडचा पॉझिटिव्ह कॉम्पोनंटचा फॉर्म्युला होता। यात आपण 10 नाही घेऊ शकत, कारण जर 10 मी प्लस केलं तर मला 6 मायनस करावे लागतील आणि 6 इथे नाहीये आपल्याकडे, तर आपण स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करणार। इथे होईल +5 - 4। ओके, हा झाला +5 चा फॉर्म्युला। नेक्स्ट आहे -3। -3 चा फॉर्म्युला आहे -5 and +2। -5 + 2 तर आपला आन्सर येतं 40। नेक्स्ट आहे 6 + 9 - 3 - 9। फर्स्ट हे 6 + 9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1। नेक्स्ट इज -3 -3 चा फॉर्म्युला आहे -5 + 2 -5 + 2।
नेक्स्ट आहे -9 चा फॉर्म्युला आहे -10 and +1. हा -9 चा फॉर्म्युला. आपला आन्सर येईल 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 + 5 + 4 - 3. फर्स्ट हे 8 + 5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5. नेक्स्ट इज +4. आता +4 साठी इथे सुद्धा आपल्याला स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. +4 साठी +5 - 1. नेक्स्ट इज -3 चा फॉर्म्युला आहे -5 and +2. जो आजचा फॉर्म्युला आहे. तर आपला आन्सर येतो 14. आहे की नाही सोपं? अशा प्रकारे हे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते सगळे अबॅकस टूलवर इझिली करू शकतो आपण, जर आपण हे पूर्ण फॉर्म्युले योग्यरित्या समजून घेतले तर सर्वांना विनंती आहे, जे पण मी व्हिडिओ अपलोड करते ते प्लीज तुम्ही पूर्ण पहा. व्हिडिओ स्किप करून पाहू नका, कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये वेगळा फॉर्म्युला कसा यूज केला जातो हे पूर्णपणे मी तुम्हाला शिकवत आहे. याचे एक्स्ट्रा काही चार्जेस वगैरे नाहीये. चार्जेस एकच आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.